नमस्कार. चला तर आपल्याला बनवायची मस्तपैकी काजू मसाला ढाबा स्टाईल. हे पहा, मी आता कढई तापत ठेवलेली आहे. तर कढईत तेल टाकले. तर आपल्याला सर्वात पहिले काजू भाजून घ्यायचे. नंतरला मी वाटणही काढून ठेवलेले आहे, तेही तुम्हाला दाखवते वाटणात काय काय पाहिजे ते. पहिले आपण सुरुवातीला आपण काजू भाजून घेऊयात. आता आपले काजू भाजून झालेले आहेत, तर काढून घेऊयात आपण प्लेटमध्ये. आता मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत, आणि टोमॅटो घेतलेले आहेत 3. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6. थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. जास्ती लसूण आणि अद्रक आपल्याला टाकायचं नाही तर उग्र वास येतो लसूण अद्रकचा. कांदा थोडासा परतला का आपल्याला लगेच टोमॅटोही परतून घ्यायचा आहे. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण कांदा टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपल्या ग्रेव्हीला म्हणजे वेळ जात नाही जास्ती. आता आपल्याला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. आता आपण टाकूयात लसूण आणि अद्रक. इथे मी काजू भिजत ठेवले होते 10 ते 12. तेही आपल्याला त्याच्यातच परतून घ्यायचे. आणि थोडीशी कस्तुरी मेथी. वाटण थंड झाल्यानंतरला आपल्याला वाटून घ्यायचे. तर आपण वाटून घेऊयात. हे पहा, आपलं वाटण ग्रेव्ही आपली बनवून तयार आहे, वाटण तयार आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. चला तर आता फोडणीला घालूयात. हे पहा, मी त्याच कढईचा वापर करते. आता आपण तेल टाकूयात थोडंसं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा, तिखटाचा, मिठाचा सर्व साहित्यांचा वापर करू शकता. इथे मी 1 चमचा तूपही टाकत आहे. तुम्ही तूप, बटर, तेल कशाचाही वापर करू शकता. मी तेल पण टाकलं आहे थोडंसं, आणि तूपही टाकलेलं आहे. आता आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. मिरची पावडर लाल कलरची, तुमच्याकडे जी कोणती काश्मीरी वगैरे लाल मिरची पावडर असेल ती टाका. इथे मी घरचीच मिरची पावडर टाकत आहे, घरी बनवलेली. त्याने ग्रेव्हीला छान कलर येतो. हे पहा, छान असे फेस येईपर्यंत मिरची पावडर तळल्यानंतरला आपल्याला टाकायचे वाटण. 5 मिनटासाठी आता आपण वाटण परतून छान घेतल्यामुळे कांदा टोमॅटो ग्रेव्ही परतायला जास्तीचा वेळ जात नाही, पटकन भाजीही तयार होते. 5 मिनटासाठी आपल्याला मस्त वाटण भाजून घ्यायचे. छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजायचे. एकसारखं हलवून घ्यायचे. आणि 5 मिनटासाठी आपण आता झाकण ठेवून घेऊयात. चला तर 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण चेक करूयात. हे पहा, छान वाटण आपलं मस्त तेल सुटायला लागलेले आहे. आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे ते. इथे मी हळद पावडर टाकले, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट गरम मसाला टाकलाय मी इथे, धना पावडर. मस्तपैकी मसाले आपल्याला आता परतून घ्यायचे ते. नंतर एक सिक्रेट आहे, मस्त सगळ्यांच्याच किचनमध्ये अवेलेबल असतो असा मसाला, किचन किंग मसाला टाकायचा आहे आपल्याला. आता आपण मीठ टाकूयात, आणि किचन किंग थोडासा मसाला टाकूया 1 चमचाभर. आणि ग्रेव्ही मस्तपैकी परतून घेऊयात आणि झाकण ठेवूयात. चला तर ग्रेव्ही परतलेली आहे. आता आपण काजू टाकूयात. आणि आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे. थोडेसे मी काजू ठेवलेत गार्निशिंगसाठी. भाजी जितकी ग्रेव्ही कलरला वगैरे दिसायला महत्त्वाची आहे, तितकेच गार्निशिंग ही महत्त्वाची असते. हे पहा, मी पाणी गरम करून टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जितकी ग्रेव्ही पातळ हवी, घट्ट हवी, त्याच्यानुसार तुम्ही ग्रेव्ही पाण्याचे ॲडजस्ट करू शकता. मी पहिले वाटणातही मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मी मिठाचा वापर आता जास्ती केला नाही आहे. तर मीठ टाकून घेतले चवीनुसार, आवडीनुसार. हे पहा, आता वरतून मस्तपैकी कोथिंबीर टाकूयात. आपले काजू मसाल्याची भाजी बनवून तयार आहेत. तुम्ही माझे जर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नुसतेच व्हिडिओ पाहू नका, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.